वेलकम बॅक टू ट्रॅव्हल विथ हार्ट. स्वागत आहे आपलं आज कोकण सिरीजच्या नवीन एपिसोडमध्ये. तर आज आम्ही जाणार आहोत गणपतीपुळेला. आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ खरंच मराठीतून आवडत असतील किंवा व्हिडिओ जरी आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि खाली कमेंटमध्ये तुमचे काही सजेशन्स असतील तर प्लीज ते सजेशनही द्या. आमचं आता जेवण झालं आणि आम्ही गणपतीपुळेला चाललो आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही एक स्वाद खानावळीमध्ये थांबलो होतो आणि आम्ही आज परत तिथेच जेवायला आलेलो. जेवण अप्रतिम असल्यामुळे आम्ही परत व्हिजिट केलेलं आहे याला. तुम्ही सुद्धा परत याल नक्की. खरंच. आणि ज्यांना कोणाला दही किंवा मोदक हे आवडत असतील तर तुम्ही विचार क्षमतेच्या बाहेर त्याची चव आहे. त्यामुळे नक्की खरंच सुंदर आहे. आणि हा पेड व्हिडिओ किंवा प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे, पण तुम्ही एकदा नक्की खाऊन बघा, तुम्हाला प्रचंड आवडेल याची मी गॅरंटी देऊ शकते. मोदक तर म्हणजे अजूनही त्याचं आठवलं की चव रेंगाळते अजूनही जिभेवर. नक्की. आमचं आता दर्शन वगैरे झालेलं आहे. ॲज युजल आपल्या देवळांमध्ये कॅमेरा अलाउड नसतो, इथे नाही आहे. थोडंफार शूटिंग घेतलं आहे ते बाहेरच्या स्ट्रक्चरचं, ते आम्ही पुढे टाकू. दर्शन छान झालं. मात्र थोडी गर्दी होती ॲज एक्सपेक्टेड, पण कारण हे प्रसिद्ध ठिकाण आहे आणि पण ठीक आहे, म्हणजे त्यामुळे दर्शनाचा एवढा काही वेळ लागला नाही. चांगलं झालं दर्शन आमचं. आणि हा गणपती हा स्वयंभू आहे. त्यांनी एक भिडे म्हणून गृहस्थ होते, त्यांना दृष्टांत दिला आणि मग त्यांनी इथे पुढे मंदिर बांधलं. देवळातनं बाहेर आलं, चप्पल स्टँडच्या इथेच लगेच शेजारी प्रदक्षिणा मार्ग आहे. तो प्रदक्षिणा मार्ग पूर्ण एका डोंगराभोवती फिरतो. तर छान वाटतं ॲक्च्युली तिकडनं चालायला म्हणा, किंवा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. गणपतीपुळे ते रत्नागिरी हा रस्ता प्रचंड भारी आहे. एका साईडला समुद्र आणि डोंगर असा मिलाप आहे. त्यामुळे आता आम्ही तिथून प्रवास करून रत्नागिरी सिटीमध्ये थिबा पॅलेस बघायला चाललो आहोत. ओके, फायनली आजच्या दिवसातलं
बहुतेक तरी शेवटचं डेस्टिनेशन हे आहे थिबा पॅलेस सॉरी. तर याची हिस्ट्री अशी सांगता येईल म्हणजे जशी आत आम्ही वाचली. प्लस गव्हर्मेंटने आत एक म्युझियमसुद्धा केलेलं आहे. त्या म्युझियममध्ये आपल्या हिंदू देवदेवतांच्या सगळ्या मूर्त्या आहेत ज्या अगदी दगडात कोरलेल्या आणि खूप प्राचीनकालीन मूर्त्या आहेत. जवळपास 10व्या शतकातल्या पण बऱ्याच मूर्त्या बघितल्या आम्ही आणि खूप सुंदर आहेत. म्हणजे एवढी म्हणजे टेक्नॉलॉजी नसताना पण माहीत नाही टेक्नॉलॉजी होती नाही होती पण नव्हती पण वर्ष तरी खूप झाली त्याच्यामुळे अजूनही कळतं की हा शेप कशाचा आहे. आता गणपती त्याचा शेप कळतो, विष्णूचा कळतो, असं ते बऱ्याच अशा मूर्त्या आहेत. त्यामुळे खूप भारी वाटलं बघून की एवढं जुनं इतिहास आपल्याला जरा बघायला छान वाटतं आणि मला आवडतं बेसिकली. त्यामुळे छान वाटलं आतमध्ये जाऊन. आता थिबा पॅलेसची हिस्ट्री म्हणजे थिबा नावाचा एक म्यानमारचा राजा होता. पूर्वी त्याला ब्रह्मदेश म्हणायचे. तर तेव्हा ब्रिटिशांनी त्या ब्रह्मदेशावर आक्रमण केलं आणि तिथे तो जिंकून घेतला. तर तिथे तेव्हा हा थिबा तिथे राजा होता आणि त्या ब्रिटिशांना असं वाटलं की त्यांनी ते जिंकून घेतल्यामुळे तिथे काहीतरी असहकार किंवा समथिंग असं काहीतरी होईल ब्रिटिशांविरुद्ध. तर म्हणून त्यांनी इकडनं म्यानमारवरनं थिबा राजाला इथे रत्नागिरीत आणून स्थायिक केलं आणि तो नंतर कुटुंबासकटच इथे राहायला लागला. आधी ॲक्च्युली तो दुसरीकडे राहत होता पण ब्रिटिशांनी त्याला नंतर ही जागा दिली पॅलेस बांधायला. आणि त्यावेळेस म्हणजे साधारण 1890sच्या आसपास का 1900sच्या आसपास हा पॅलेस बांधला आहे. तेव्हा 1,25,000 रुपये खर्च आला. सो तर हे अशी हिस्ट्री आहे साधारण. तुम्ही इथे तुम्हाला हिस्ट्रीबद्दल किंवा मूर्त्यांबद्दल काही इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की भेट देऊ शकता. थिबा पॅलेस बघून आम्ही रूमवर गेलो. तिथे थोडा आराम केला, फ्रेश झालो आणि परत एकदा बाहेर पडलो अस्सल कोकणी चवीचा आस्वाद घेण्यासाठी. हे ठिकाण जे आता आम्ही आलोय ते आम्ही गुगलवर शोधलं आहे. आमचे व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल आणि आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कसे वाटतात व्हिडिओ आणि तुम्हाला नोटिफिकेशन नवीन व्हिडिओचं येण्यासाठी बेल आयकॉन दाबा.